मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी आता रागिणीला भेटण्यासाठी तेथे जेलमध्ये येते. तेथे गेल्यानंतर भूमी आता तिच्या पायाशेजारी जाता एक पेपर फेकते आणि म्हणते की कसं आहे ना, तुमच्याकडे जो पेपर आहे ना तो आजचा पेपर आहे आणि माझ्याकडे जो पेपर आहे ना तो कालचा पेपर होता. आता त्यामध्ये जी बातमी छापून आलेली असते ना ती भूमी आता रागिणीला दाखवते. तेव्हा भूमी आता हसतच तिला म्हणते, काय गंमत आहे ना, म्हणजे काल कसं ना तुम्ही यशाच्या शिखरावर होतात आणि आज बघा ना कशा खाडकन खाली आपडलात. आणि मी तुम्हाला म्हणाले होते ना की एक दिवस मी तुम्हाला एवढ्या जोरात आपटणार की तुम्ही पुन्हा कधी उठू शकणारच नाही. तुम्ही मला घराबाहेर काढलत, परंतु मी पुन्हा या घरात आले. पण तुम्हाला तो दिवस आठवतो का, ज्या दिवशी मी तुम्हाला म्हणाले होते की रागिनी पटवर्धन, मी लवकरात लवकर तुम्हाला तुमची योग्य जागा दाखवेन म्हणून. आता बघा ना, दाखवली मी तुम्हाला तुमची योग्य जागा, असं म्हणून भूमी आता तिच्यावर हसते. तेव्हा रागिणीला राग येतो. ती मात्र एकदम शांत असते. नंतर भूमी विचारते, काय हो, मी जो फाशीचा जोर तुम्हाला दिला होता तो अजून आहे की नाही, की फेकून दिलाय? पण जाऊ द्या, मला असं वाटतंय तुम्ही फेकून दिलं असेल. पण काही काळजी करू नका, आता हा कायदा आहे ना तो नवीन दोर तुम्हाला नक्कीच देईल. तेव्हा आता भूमीचं हे सगळं बोलणं अभिजित त्याचबरोबर पौर्णिमा हे दोघेही ऐकतात. मग आता रागातच अभिजित विचारतो, काय ग दिवस स्वप्न बघण्याची अजून तुझी इच्छा गेलेली दिसत नाही. त्याच वेळी आता भूमीला माहीत असतं की हा इकडे येणार म्हणून. ती आता म्हणते की दिवा स्वप्न नाही रे, आणि कसं आहे ना अभिजित, मी स्वप्न बघितलंच नव्हतं, तो तर माझा ध्यास होता आणि मी तो पूर्ण केला म्हणजे केलात. तेव्हा वकील आता तेथे येतो आणि म्हणतो, तुम्ही यांना असं धमकवू शकत नाही. त्याच वेळी भूमी म्हणते, मी धमकवत नाहीये, वस्तुस्थिती आहे ना त्याची जाणीव करून देतीये. त्याचवेळी पौर्णिमा आता म्हणते, कसं आहे ना, तुझ्या इच्छेनुसार कायदा आणि कोर्ट अजिबात चालत नाही, कारण आम्ही आईंचा जामीन करून आणलाय. असं जेव्हा पौर्णिमा म्हणते ना तेव्हा भूमीला आता मोठा धक्का बसतो. तेव्हा जामिनीची सर्व प्रोसेस वकील आता करू लागतात. त्याचवेळी भूमी आता रागातच विचारते, हे कसं शक्य आहे? मग आता भूमी लगेच तेथे डिपार्टमेंटमध्ये सांगू लागते की हे दोघे ना त्यांचे साथीदार आहेत. कोण? अभिजित आणि पौर्णिमा रागिनी पटवर्धनचे साथीदार आहेत आणि तुम्ही त्यांना कसं सोडू शकता लगेच? त्याचवेळी तेथे असणाऱ्या मॅडम म्हणू लागतात, हे पहा, सर्व कोर्टाची प्रोसिजर सुद्धा झाली आहे, त्याचबरोबर आम्ही नियमांचे दावेदार आहोत आणि आम्हाला असं त्यांना आतमध्ये ठेवता येणार नाही, कारण त्यांना जामीन मंजूर झालाय. असं म्हटल्याबरोबरच भूमीचं टेन्शन वाढतं. त्यानंतर ज्या हवालदार मॅडम असतात त्या लगेच त्या जेलचं दार उघडतात. तेव्हा भूमी आता खूपच रागात त्या रागिणीकडे पाहते. तेव्हा रागिणीच्या मनात अजूनही भूमीच्या बदलाची आग असतेच आणि ती पुढे भूमीकडे पाहतच रागात पुढे येते. तोऱ्यातच आता रागिणी ही जेल बाहेर जायला निघते. त्याचवेळी भूमी अजूनच रागास तिच्याकडे पाहते आणि तिच्या हातात असणारा पेपर ती आता फेकून देते. आता भूमीने वेगळाच काहीतरी प्लॅन केलेला असतो. आता रागिणी जशी पोलीस स्टेशनच्या बाहेर येते ना तसा महिलांचा मोर्चाच तेथे येतो. रागिनी पटवर्धन हाय हाय, रागिनी पटवर्धन हाय हाय, अशा घोषणाबाजी करत तेथे असंख्य महिला उपस्थित असतात आणि तिच्या विरोधाचे बॅनर सुद्धा आता तेथे छापलेले असतात. आता सर्वजण रागिनी पटवर्धन हाय हाय असं करत असतात. तेव्हा रागिनी जरा घाबरते. मग अभिजित म्हणतो, थांबवा या बायकांना. त्याच वेळी आता एक काकू पुढे येतात आणि रागिणीला विचारू लागतात, काय ग, तुझा बाईचा जन्म ना, आणि मग एवढ्या खालच्या थराला तू कशी गेलीस? त्याच वेळी आता दुसऱ्या काकू म्हणू लागतात, काय ग, ज्या मुलाने एक देवी म्हणून आईसारखी तुझी पूजा केली, आत्या असून तुला आईचा त्याने मान दिला आणि तू असं कटकारस्थान केलं त्याच्या बाबतीत, त्याच्या जीवावर उठलीस का? आणि त्याच्या बायकोच्या सुद्धा. हिच्याकडे तुम्ही आदर्श म्हणून बघता ना, ही कसली आदर्श, ही तर कैदाशीन आहे, कैदाशीन, असं बायका आता रागिणीवर आरोप करतात. तेव्हा रागिणीला आता खूपच राग येऊ लागतो. तेव्हा हिच्यासारख्या बाईला अजिबात जामीन मिळायला नको. आता हिला शिक्षा झालीच पाहिजे, कारण हिच्यासारख्या बाईला समाजात राहण्याचा अधिकारच नाही, असं बायका आता तो मुद्दाच उचलून धरतात आणि रागिणीला आता नको ते बोलतात, सर्वांसमोर तोंडावर पाडतात, तिचा असा घोर अपमान करतात. तेव्हा पौर्णिमा आणि अभिजित मात्र आता शांत झालेले असतात, कारण सर्वांसमोरच आता रागिणीची बेइज्जती होत असते.
मग आता भूमी हसतच त्या बायकांकडे पाहते, कारण रागिणीला हीच शिक्षा झाली पाहिजे, समाजाने ना तिला असंच एकटं पाडलं पाहिजे, असा भूमीचा मेन हेतू असतो. त्याच वेळी आता सर्व त्या बायका पौर्णिमाला विचारू लागतात की कुठे घेऊन चालली ग हिला, बाई म्हणून घेण्याची सुद्धा ना लाज वाटायला हवी तुला. ते म्हणून आता रागिणीच्या तोंडाला सगळ्याजणी काळं फास, रागिणीच्या गळ्यातच चपलेचा हार सुद्धा घालतात. तेव्हा अभिजित आणि पौर्णिमाला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा ते दोघेही आता चिडतात, पण या क्षणी ते दोघेही काही बोलू शकत नसतात. त्यावेळी ते दोघेही रागिणीच्या गळ्यातून लगेच चपलेचा हार सुद्धा काढतात. तर पौर्णिमा आता रागिणीच्या तोंडाला जे काळं लावलेलं असतं ना, ते असं स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु बायका ऐकत नाही. त्या अशा खूप बायकांना घेऊन मोर्चाच घेऊन आलेल्या असतात आणि रागिणी पटवर्धन हाय हाय अशा तिच्या विरोधात आता त्या घोषणा देत असतात. त्यातच आता पारितोष तेथे येतो. तो जजला आता घेऊन आलेला असतो. सर्वजण जजला पाहून एकदम शांत होतात, तर पौर्णिमा आणि त्याचबरोबर अभिजित खूप घाबरतात, कारण जज साहेब स्वतः इथे आले आहेत म्हटल्यानंतर काही खरं नाही असं आता त्यांना वाटत असतं आणि त्यांची हीच शंका आता खरी ठरते. कारण आता जज साहेब जेव्हा पुढे येतात ना, तेव्हा ते आता पोलिसांना लगेच विचारू लागतात की या रागिणी पटवर्धनना आणि यांना कुणी इथे जेलमधून बाहेर काढलंय. तेव्हा यांचा जामीन मंजूर झाल्याचं जेव्हा पोलीस सांगतात, तेव्हा जज साहेब सांगू लागतात असं नाहीये. ते आता पोलिसांना सांगू लागतात की खालच्या कोर्टामध्ये जामीन मंजूर झालेला असला तरीही गुन्ह्याचं गांभीर्य बघता आणि भूमी आकाश महाजन यांनी कोर्टात सादर केलेल्या याचिकेनुसार हायकोर्ट हा जामीन रद्द करत आहे आता, असं जज साहेबांनी म्हटल्यानंतर इकडे रागिणीला खूप मोठा धक्का बसतो. ती आणि अजूनच चिडते. त्यावेळी पौर्णिमा आणि अभिजितला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण आता आई काही घरी येत नाही असं त्याला समजतं, कारण आता हायकोर्टानेच तो जामीन नामंजूर केलेला असतो. तर भूमीला आता मात्र खूपच आनंद होतो आणि ती रागिणीकडे पाहतच राहते. मोर्चासाठी आलेल्या सर्व बायका आता अक्षरशः रागिणीची खिल्ली उडवत असतात आणि रागिणी अजून जेलमध्ये राहणार काही दिवस याचा जल्लोष सुद्धा साजरा करतात. तेव्हा असंच पाहिजे, बरं झालं असं त्या बायका आता रागिणीला म्हणतात. तर रागिणीच्या तळपायाची आग अजूनच मस्तकात जाते. तेव्हा रागिणी पटवर्धनला शिक्षा झालीच पाहिजे असं त्या बायका पुन्हा घोषणाबाजी करू लागतात. तेव्हा आता त्यांचा तो आक्रोश रागिणी विरोधातचा पाहून इकडे भूमी मात्र आनंदित होते. मग आता ती पारितोषकडे पाहते, तर पारितोष आता तिच्याकडे पाहून हसतो. त्याचवेळी जज साहेब म्हणतात की कोर्टाचा आदेश आणि हा जन आक्रोश पाहता यांची निर्दोष मुक्तता होत नाही तोपर्यंत या रागिणी पटवर्धनला सोडता येणारच नाही. तेव्हा रागिणीच्या पायाखालची आता जमीनच सरकते. अभिजित आणि पौर्णिमाचा आता नाईलाज होतो. ते दोघेही घाबरतातच. तेव्हा रागिणीला माहीत असतं की आपल्या यातून काही सुटका नाही, म्हणून ती पाठमोरी फिरते आणि पुन्हा आतमध्ये पोलीस स्टेशनमध्ये जाऊ लागते आणि भूमीकडे खूप रागात पाहते. भूमी मात्र हसतच तिच्याकडे पाहत असते. आता ती पुन्हा जेलमध्ये जात असताना तिला ते सर्व प्रसंग आठवू लागतात की कशा प्रकारे मला बिझनेस वुमन म्हणून अवॉर्ड मिळाला होता आणि दुसऱ्या क्षणी भूमीने कशी त्याची माती करून टाकली, त्याचबरोबर माझं सर्व पितळ उघड केलं आणि मग नंतर आईने माझ्या कानाखाली मारली, मला कशा प्रकारे पोलीस घेऊन गेले, या बायकांनी माझ्या तोंडाला काळं फासलं आणि त्याचबरोबर माझ्या गळ्यामध्ये चपलेचा हार सुद्धा घातला. हा सगळा घोर अपमान आता तिला आठवू लागतो आणि ती आता खूपच चिडते. भूमीविषयीचा राग तिच्या चेहऱ्यावर आता प्रचंड दिसत असतो. मग आता अभिजित धावतच तेथे येतो आणि पौर्णिमा त्याच्या पाठोपाठ येते. अभि म्हणतो की आई तू घाबरू नको, मी तुला लवकरात लवकर जामीन मिळवून देण्याचा प्रयत्न करेन. त्याचवेळी आता तो रागिणीच्या गालाला पाहतो, तर अख्खा गाल काळा झालेला असतो. तो पौर्णिमाकडे पाहतो आणि विचारतो, काय ग हा गाल किती काळा झालाय आईचा. तो स्वतःचा रुमाल काढतो आणि तो गाल पुसू लागतो. त्याचवेळी आता रागिणी त्याचा हात पकडते आणि म्हणते नको. मग आता तिच्या डोळ्यात आता भूमीविषयीचा राग प्रचंड दिसत असतोच. इकडे गायकवाड सर हे भूमीला भेटतात आणि म्हणतात, झालेला सर्व प्रकार समजला आम्हाला, तुमचं जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे भूमी मॅडम. अहो काय डोकं लावलं तुम्ही, आणि पुन्हा एकदा रागिणी पटवर्धनला त्या कायद्याच्या कचाट्यात अडकवलंस. मग आता भूमी म्हणते की थँक्यू रागिणी पटवर्धन, पुन्हा एकदा तुरुंगात गेल्या ना त्यासाठी तुमचे सुद्धा खूप खूप आभार.
त्याचवेळी आता गायकवाड सर म्हणतात, खरं तर आम्ही काहीच केलं नाहीये, कारण एकदा का जामीन मिळाला ना तर आम्ही फक्त हुकमाचे दावेदार बनतो. आम्हाला रागिनी पटवर्धनला सोडावंच लागलं असतं. परंतु तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड, त्याचबरोबर मिस्टर पारितोष यांचे प्रयत्न, कारण मॅजिस्ट्रेट साहेब इथे आले आणि हायकोर्टाची ऑर्डर मिळवून रागिनी पटवर्धनला पुन्हा तुरुंगात पाठवलं. सर्व काही चित्र तुम्ही पालटवून टाकलं. मग ते पारितोषबद्दल विचारतात तेव्हा त्यांना लगेच तिकडे जावं लागलं, कारण त्यांची दिल्लीची फ्लाईट होती आज आणि या कामासाठी ते वाट वाकडी करून आले होते. त्याचवेळी गायकवाड सर म्हणतात की खरंच ते खूप चांगले आहेत, प्रत्येकाच्या आयुष्यात ना असा एक मित्र हवाच. त्याचवेळी आता भूमी विचारते, सर मला तुम्हाला एक विचारायचं आहे, रागिनी पटवर्धन सुटण्याची शक्यता आहे का? तेव्हा ती शक्यता आता नाहीच आहे. फक्त एकाच अटीवर रागिनी पटवर्धन या सुटू शकतात, ते म्हणजे मिस्टर आकाश यांनी जर तक्रार मागे घेतली तर. तेव्हा ते कधीच शक्य नाही असं आता भूमी म्हणते. त्याचवेळी आता भूमी ही जायला निघते, मग तिला अचानक चक्कर येऊ लागते. त्याचवेळी गायकवाड सर म्हणतात, मॅडम इथे बसा. मग आता शिंदे मॅडमला जवळ बोलवून आता भूमीला लगेच गायकवाड सर हे म्हणतात की त्यांना जरा पटकन पाणी घेऊन या. भूमीला आता चक्कर आल्यामुळे ती तिथे बाकावर बसते आणि विचार करत असते. दुसरीकडे आता रागिनी अभिजितला म्हणते की थांब अभिजित, हे सगळं असंच राहू दे, ही अपमानाची आग माझ्यामध्ये अशीच झिरपत राहू देत. अरे विषाला विष मारतं तसं भूमीच्या जळत्या चितेने माझी ही आग विझेल आणि तिची जळती चिता पाहूनच माझी ही आग शांत होईल आणि तोपर्यंत ही अपमानाची आग शांत होताच कामा नाही. त्याचवेळी आता तेथे हवलदार ज्या मॅडम असतात त्या म्हणतात, ए बस झालं तुझा तोरा, आता ना तुझा हा तोरा ना संध्याकाळी बघ चांगला निघेल, कारण संध्याकाळी ज्युडिशियल कस्टडीमध्ये तुझी रवानगी होणार म्हणजे होणारच. आता चल आत असं म्हणून तिला पुन्हा तुरुंगात टाकतात. तेव्हा अभिजितला आणि पौर्णिमाला रागिनीची ही झालेली अशी अवस्था पाहवत नाही. इकडे भूमी आता पाणी पिते तेव्हा गायकवाड सर विचारतात, बरं वाटतंय ना तुम्हाला? मग आता भूमी म्हणते, हो बरं वाटतंय. त्याचवेळी आता मी तुम्हाला गाडी पाठवतो, तुम्ही आता डॉक्टरकडे जा, तावडे पटकन गाडी घेऊन या असं म्हणून आता गायकवाड सर सांगतात. तेव्हा तावडे जायला निघतो. मग आता भूमी म्हणते, थांबा, हो सर तुम्ही काळजी करू नका, मी माझ्या गाडीने जाईल, कारण मी प्रेग्नेंट आहे आणि या धावपळीमध्ये माझं जरा माझ्याकडे दुर्लक्षच झालं, त्यामुळे हे असं चक्कर येणं खरंच खूप नॉर्मल आहे. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, बरं ठीक आहे. मग आता भूमी पुन्हा घरी जायला निघते तर त्या पोलीस स्टेशनच्या आवारातच पुन्हा एकदा तिला चक्कर येऊ लागते. त्यानंतर भूमी आता म्हणते, बापरे, मी म्हणाले खरं की नेहमीसारखी चक्कर येते, परंतु हे वेगळंच काहीतरी आहे, मला काय होतंय नक्की, हा प्रश्न तिला पडतो. दुसरीकडे आकाश एकदम शांत बसलेला असतो, घडलेल्या गोष्टींचा विचार करत असतो. त्याचवेळी मनू तेथे येते आणि म्हणते, भाऊजी नाश्ता तयार आहे. तेव्हा तो काहीच बोलत नाही, एकदम गप्पच राहतो. नाश्ता करायचा आहे की नाही हे सुद्धा तो तिला सांगत नाही, कारण तो रागिनीच्याच विचारात असतो. ज्या प्रकारे आपल्याला रागिनीने धोका दिलाय ते सगळं काही त्याला आठवतं. आणि मग नंतर आजी तेथे येते आणि विचारते, आकाश बाळा तू बरा आहेस ना? रात्री तुला झोप आली का रे? पण असा अण्णावर राग काढायचा नाही, भूमीने आपल्याला सांगितलंय ना की एकदम नॉर्मल राहायचं म्हणून, प्लीज बाळा असं करू नकोस रे, अण्णावर राग नको काढूस, तू नाश्ता करून घे, ऑफिसला जायचंय ना तुला. या रागिनीने ना माझी कूस नासवली आहे, त्यामुळे ना असं वाटतंय काय करावं आणि काय नाही, असं म्हणून आजी अगदी इमोशनल होतात. आता मला किती त्रास होतोय तेच बघ ना बाळा, रागिनी जे काही बोलली ना ते सतत मला असं आठवतंय रे, कारण मला ना हे शक्यच नाही विसरणं कधीच. पण असं अण्णावर राग काढून नाही चालणार बाळा, त्याने आपल्यालाच त्रास होणार की नाही. आपण आता नॉर्मल व्हायला हवं बाळा, असं आजी जेव्हा समजवतात ना त्यावेळी आकाश रडतच म्हणतो, आजी अगं असं नॉर्मल नाही होता येणार, कारण मागची जी 7 वर्ष होती ना, 7 वर्षामध्ये माझं आयुष्य अख्खं तिने व्यापून टाकलं होतं आणि मी असा कसा नॉर्मल हो. त्यावेळी आजी म्हणतात, बाळा अरे शांत राहा जरा, जाग मनू बेटा पाणी घेऊन ये पटकन. त्याचवेळी आता मनू तेथून जाते. मग आता आकाश रागिनीच्या आठवणीत म्हणतो की तिची ती उबदार कूस, तिचा तो मायेचा स्पर्श, तिने मला प्रत्येक भरवलेला घास, हे सगळं
फक्त तिच्या स्वार्थासाठी होतं, हे कसं मी असं पचवू, तूच सांग ना आजी. सगळं खोटं होतं या विचाराने जीव अक्षरशः कासावीस होतोय. मग आता आजी म्हणतात, आपल्या आयुष्यात प्रत्येक जो दिवस येतो ना बाळा, आपलं विसरून जायचं असतं, म्हणजे पुढचं पाऊल टाकायला बळ येतं माणसात. तेवढ्यातच आता अथर्व हा तेथे येतो आणि सर्व फाईल त्याने आणलेल्या असतात. त्याच वेळी आता या कसल्या फाईल आहे असं आकाश विचारतो, तेव्हा आईचं हे पर्सनल अकाउंट त्याचबरोबर कंपनीचं सुद्धा अकाउंटच्या सर्व फाईल्स त्यामध्ये आहेत. अथर्व म्हणतो, त्याचवेळी या फाईल इथे आत्ता कशासाठी आणल्या आहेत हे सांग असं आकाश विचारतो. तेवढ्यातच भूमी तेथे येते आणि म्हणते, मीच त्याला सांगितलंय इकडे फाईल घेऊन ये म्हणून. तेव्हा सर्वजण आता भूमीकडे पाहतच राहतात. सर्वजण आता भूमीकडे पाहत विचारतात, कशासाठी अगं भूमी? मग भूमी आता सर्वांसमोर येते. तर दुसरीकडे आता अभिजित हा वकिलांना फोन करून अक्षरशः वैतागतो, कारण एकही वकील रागिनीची केस घेण्यासाठी तयार नसतो. रागिनीने एवढं काही कांड करून ठेवलेलं असतं आणि ते जग जाहीर असतं, त्यामुळे एकही वकील अभिजितला भीक घालत नाही. तेव्हा पौर्णिमा आता विचारते, काय रे, काय झालं अभिजित? तेव्हा ही तर ओपन हँड केस आहे, त्यामुळे आम्ही घेऊ शकत नाही असं प्रत्येक वकील म्हणतोय असं अभिजित सांगतो. ही हरणारी केस घेऊन आम्ही तरी काय करू असं प्रत्येकाचं म्हणणं आहे. तेव्हा तो आता विचार करत असतो. त्यावेळी पौर्णिमा विचारते, अहो अभिजित, तुम्ही काय विचार करताय? त्याच वेळी आता अभिजित म्हणतो, मी हा विचार करतोय पौर्णिमा, आपल्या जागी जर आई असती तर तिने काय विचार केला असता या क्षणी. त्याच वेळी आता अभिच्या मोबाईलमध्ये आता पटापट मेसेजेस येतात. तेव्हा तो ते पाहतो. फोटो पाहून त्याला आता धक्का बसतो, कारण रागिनीचं तोंड आता ज्या प्रकारे काळं केलेलं असतं ना, ते या काळ्या तोंडाचा फोटो आता त्याला काही लोक पाठवतात. तेव्हा आता पौर्णिमा विचारते, काय हो, या परिस्थितीतही तुम्ही आईंचा असा फोटो काढला? मग म्हणतो, मूर्ख बाई, मी कसा काढेल माझ्या आईचा असा काळतोंड फोटो? तेथे एवढा जनसमुदाय होता, त्यातील कुणीतरी काढला असेल आणि लोकांनी पाठवला असेल. त्यानंतर आता तो म्हणतो, हा फोटो जेव्हा आला तेव्हा मला संताप झाला होता, पण आता मला असं वाटतंय की या फोटोचा मला फायदा करून घेता येईल. त्यावेळी पौर्णिमा विचारते, पण कसा फायदा करून घ्यायचा तुम्हाला माहीत आहे का? त्याचवेळी या फोटोचा उपयोग करून आता बघ मी कशी बातमी करतो असं अभिजित म्हणतो. तेव्हा आता ती हायपर होते आणि विचारते, काय अभिजित, काय म्हणालात तुम्ही? अहो, आपणच आईंची अशी बातमी करायची, हे कसं शक्य आहे? तेव्हा तो म्हणतो, अगं गप ना मूर्ख बाई, जरा गप्प बस. असं म्हणून तो आता कोणाला तरी कॉल करतो आणि म्हणतो, अलिबाग रिपोर्टर ना? त्याचवेळी तिकडून हो असं म्हणण्यात येतं. हा अभिजित म्हणतो, मला तुमच्या चीफ एडिटरला भेटायचं आहे. तेव्हा पौर्णिमा त्याच्याकडे पाहतच राहते. भूमी आता आकाशला सांगते, आकाश, गेल्या 6 वर्षांमध्ये आत्याने तुझं आणि या घराचं खरंच खूप नुकसान केलंय. भावनिक नुकसान सुद्धा केलंय आणि व्यावसायिक सुद्धा. कदाचित भावनिक नुकसान असं भरून काढता येणार नाही, कदाचित आता व्यवसायाच्या गणितात आपण चुकायला नको असं जेव्हा ती म्हणते, तेव्हा तो म्हणतो, 1 मिनिट भूमी, अगं मला या पैशांच्या गणितात आता उतरायचंच नाही, कारण माझ्या बाबतीत जो काही मोठा धोका झालाय ना, तो भरून निघणारच नाही. असं म्हणून तो जायला निघतो. तेव्हा भूमी त्याला अडवते आणि म्हणते, आकाश, अरे आकाश, भूकंप झाल्याची बातमी बघणं वेगळं आणि भूकंप झाल्यानंतर झालेलं नुकसान ते बघणं वेगळं असतं. अरे आकाश, तुला या फाईल्स बघाव्याच लागतील आणि तपासाव्याच लागतील. आता तुझ्यासाठी नाही तर निदान तुझ्या बाबांसाठी तरी. अरे, त्यांच्या घामाने, त्यांच्या रक्ताने एवढं मोठं साम्राज्य उभं राहिलंय. त्यांचा प्रामाणिकपणा हा पणाला लागलाय आकाश. त्याचवेळी आता अथर्व म्हणतो, आकाश, हे खरं आहे आणि बाबांच्या मदतीने मी ते मिळवलंय. आणि हो, बाबांना हे सगळं कळलंय. तेव्हा सर्वांना आता मोठं टेन्शनच येतं की बाबांना आता समजले आणि त्यांची काय अवस्था झाली असेल. ते इकडे यायला निघाले आहेत, परंतु त्यांची फ्लाईट लेट झाली, परंतु संध्याकाळपर्यंत ते नक्कीच पोहोचतील. आता असं म्हटल्याबरोबरच घरातील सर्वांना खूप टेन्शन येतं. या सगळ्याचा ॲक्सेस मला बाबांनीच दिला, तू एकदा चेक कर ना. आता बाबांची सुद्धा तीच इच्छा आहे जी भूमिताईची आहे ना, तीच. तेव्हा आता आकाशचा नाईलाज होतो आणि तो लगेच ती फाईल घेतो आणि लगेच चेक करू सुद्धा लागतो. तेव्हा त्या फाईल चेक करत असताना आकाशच्या खूप काही गोष्टी लक्षात येतात की या रागिनीने किती घोळ घातलाय म्हणून. तेव्हा तो घरातील सगळ्यांकडे पाहतच राहतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये रागिनी आता जेलमधून सुटून घरी येते. मग आता आकाश हा रागातच म्हणतो की आज मला समजलंय की आई होणं आणि आई असणं यामध्ये किती फरक आहे.
मी आता तुला पोलिसांच्या हवाली न करता मी या घरातून आणि आमच्या आयुष्यातून कायमचं बाहेर काढतोय, असं म्हणून आता तो तिची चक्क बॅगच फेकून देतो. तर भूमी आता रागिणीला घराच्या बाहेर ढकलूनच देते. रागातच म्हणते की आज तुमचा स्वार्थ हरला आणि माझं प्रेम कायमचं जिंकलंय. उद्या माझ्या घराकडे किंवा माझ्या नवऱ्याकडे नजर वर करून जरी बघितलत ना, तर गाठ माझ्याशी आहे, असं म्हणून भूमी दार बंद करून घेते. तर आता रागिणीला मोठा धक्काच बसतो. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.